नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळी, काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास दीड वर्षांपूर्वी एक शाही सिंहासन मी केलं होतं आणि त्याला प्रचंड भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आज आपण करतो आहे मयुरी आसन. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आणि हे मयुरी आसन सुद्धा अगदी त्यातलाच एक प्रकार आहे, पण थोडं वेगळं आहे. बघूया हे कसं करायचं ते. आता याला आपण टप्प्याटप्प्यानी मोती बघणार आहे, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. पहिल्यांदा याचं बेस पार्ट करणार आहे आणि मग वरचा आणि खालचा भाग करणार आहे. तर बेस पार्टला लागणारे मोती मी जे घेतले ते हे 6 mm मोती, हे 5 mm मोती आणि हे 6 mm, म्हणजे एवढे बेससाठी घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग बाहेरची डिझाईन करायची. तर कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला फक्त बेसचं मटेरियल दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी नीडल मात्र मी वायर मात्र ही 30 नंबरची घेणार आहे, बारीक घेणार आहे आणि नीडलसुद्धा बारीक घेणार आहे. तर करूया सुरुवात या कलाकृतीला. ह्या कलाकृतीला मी पहिल्यांदा 17 मोती ओवून घेतले आहेत आणि 17 मोती ओवून एक छानशी पक्की गाठ आपल्याला पाडून घ्यायची आहे. तर हे 17 मोती ओवून मी एक छानशी पक्की गाठ पाडून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या 6 mmच्या मोत्यामध्ये, हे 5 mmचे आहेत, आता 6 mmच्या मोत्यामध्ये प्रत्येक मोत्यावरती एक एक चौकोन करून घ्यायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी 3 मोती घातलेत आणि 3 मोती घालून ज्या मोत्यातून नीडल आली त्याच मोत्यातून आपल्याला नीडल पास करून घ्यायची आहे, प्लस त्याच्या पुढच्या एका मोत्यातून नीडल पास करून घ्यायची आहे. 3 घातलेत, आता आपल्याला 2 मोती घालायचे. आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक मोत्यावरती एक एक चौकोन करून घ्यायचे. 2 मोती घालायचे, त्याच्यानंतर ह्या एका कॉमन मोत्यातून नीडल काढून घ्यायची, प्लस पुढच्या एका मोत्यात नीडल पास करायची. तर अशा पद्धतीने मी पूर्ण गोल करून घेते आणि मग पुढची स्टेप आपण पाहूया. आपला गोल कंप्लीट झालाय. तर हा शेवटचा एकच मोती घालायचा आपल्याला, कारण इथे 3 मोती ऑलरेडी आहेत म्हणून एक चौथा मोती घालून घ्यायचा आहे आणि हा राऊंड आपला कंप्लीट झाला. ही आपली झाली फर्स्ट स्टेप. आता आपल्याला काय करायचं आहे, ही नीडल वरच्या डायरेक्शनला काढून घ्यायची, वरच्या एका मोत्यामध्ये काढून घ्यायची आहे. इथे काढली आपण, आता या मोत्यामध्ये काढून घ्यायची. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, जवळपास म्हणजे प्रत्येक मोत्यावरती आपल्याला एक ब्ल्यू कलरचा चौकोन करून घ्यायचा आहे. हे आपण 6 mmचे मोती घेतले आहेत. तर आता ब्ल्यू कलरमध्ये एक चौकोन करून घ्यायचा आहे, प्रत्येक मोत्यावरती करून घ्यायचं आहे. इथे पहिल्यांदा आपल्याला 3 मोती घालायला लागतील आणि 3 मोती घालून आता आपण एरवी नीडल अशी सरळ नेतो, अशी नेतो ना, तर इथे ती गरज नाही आहे, कारण आपल्याला पटपट करायचं आहे म्हणून हा भाग आपला लपूनच राहणार आहे. त्यामुळे आपण सरळ नीडल नेऊन या ठिकाणी 2 मोती घालून घेणार आहे आणि 2 मोती घालून हा चौकोन पूर्ण करायचा आहे. पुन्हा सरळ नीडल नेते मी. प्रत्येक मोत्यावरती ब्ल्यू कलरचा एक चौकोन करायचा आहे. चौकोन झाल्यानंतर पूर्ण चौकोन कंप्लीट झाले की तुमच्या असं लक्षात येईल की ही एक बाउल तयार होते, एक
छानसं बाऊल तयार होतं. हे पूर्ण जोडलं की हे असं होतं आणि एक बाऊल तयार होतं. मी आता हा पूर्ण राऊंड कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते. हा आपला राऊंड कंप्लीट झाला. आता लास्ट मोती एकच मोती घालायचे आणि हा राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. इथून नीडल टाकून घ्यायची आणि आता वरच्या मोत्यावरती आपल्याला ही नीडल घेऊन जायची आहे. असं एक छानसं बाऊल तयार झालं आहे. आता आपल्याला ह्या पुन्हा एका मोत्यावरती पुन्हा 4-4चा एक ब्ल्यू कलरचा राऊंड करून घ्यायचा आहे. त्यासाठी सेम प्रोसेस. पहिल्यांदा 3 मोती घालायचे आणि मग 2-2 मोती घालायचे. 3 मोती घातलेत. पहिल्या मोत्यातून जिथून वायर आली तिथून काढून घ्यायची. आता मात्र मी सरळ नेणार नाही. आता मात्र वरच्या मोत्यातून काढूनच करणार आहे. आता पुन्हा आपल्याला 2 मोती घालायचे आहेत आणि 2 मोती घालून हा चौकोन आपल्याला पूर्ण करायचा. पुन्हा आता आपल्याला ही नीडल पुढच्या मोत्यात न्यायची आहे. अशा पद्धतीने हा राऊंडसुद्धा आपल्याला असा 2-2चा करून कंप्लीट करायचा. तो करते मी, मग पुढची स्टेप पाहूया. हा तिसरा राऊंड आपला आता कंप्लीट होत आला आहे. आता हा एक मोती घालून आपल्याला हा राऊंड फिनिश करायचा. नीडल काढून घ्यायची आणि ह्या वरच्या मोत्यातून घेऊन जायची. आता ज्यावेळेस आपण क्लोज करतो ना एखादा राऊंड, तेव्हा नेहमी नीडल पुन्हा एकदा फिरवून घ्यावी. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत की तुमचं वर्क फिनिशिंग कसं होतं ते. नाही तर मग काय होतं की तो शेवटचा भाग लूज पडला की सगळीच डिझाईन मग आपली लूज पडत जाते. आता आपण हा एक बाऊल तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला या आसनाचा हा खालचा भाग करायचा आहे. आता ह्याच्यातले हे दोन्ही भाग मी 5 mmच्या मोत्यामध्ये करणार आहे. हे दोन्ही भाग हा एक आणि हा एक वरचा. तर हे आपण यासाठी आपण 5 mmचे मोती घेणार आहे. आता ह्या राऊंडला कोणते मोती लागतात ते मी तुम्हाला दाखवते. आता हे सगळ्यात खालच्या थराला आपण हे मोती घेतलेले आहेत. हे डार्क ब्ल्यू, त्याच्यानंतर हे कॉपर गोल्ड, हे त्यानंतर हा वेगळा ब्ल्यू कलर आणि हा एक डार्क ग्रीन कलर. हे सगळे 5 mmचे मोती घेतले आहेत आपण आता. आणि याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, ही नीडल आता ही नीडल काय करायची, या पांढऱ्या कलरच्या मोत्यामध्ये आपल्याला घेऊन यायची आहे. तर ही नीडल आपण खाली नेऊया, कारण आपण आता खालून सुरुवात करूया. पहिले खालचा भाग करू आणि त्यानंतर मग वरचा भाग करून घेऊ. याच्यामधला आता काय करायचं, हा सोडून द्यायचा आणि जो आडवा मोती आहे, हा आडवा मोती, या मोत्यातून नीडल आपल्याला काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला वर्क सुरू करायचं आहे. वर्क करताना काय करायचं, सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक ब्ल्यू कलरचा मोती आणि 4 हे डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती टाकून घ्यायचे आहेत. हे आपण 4 मोती टाकून घेऊया. 4 मोती टाकून काय करायचं, हा जो नेव्ही ब्ल्यू कलरचा मोती टाकला त्याच्या पहिल्या मोत्यातून ही नीडल आपल्याला काढून टाकायची आहे. इथे आपण एक चौकोन करणार आहे. हा मोती पकडून ठेवायचा, नाही तर तो लूज पडतो.
पुन्हा एक निळा मोती टाकायचा आहे, ब्ल्यू कलरचा मोती टाकून घ्यायचा आहे आणि ह्या व्हाईट मोत्यातून आपण नीडल आणली होती त्याच मोत्यातून ही नीडल आपल्याला पुन्हा वर काढून घ्यायची. बघा अशा पद्धतीने एक आपली डिझाईन तयार होते. आता आपल्याला ही नीडल काय करायची आहे, या ब्ल्यू कलरच्या मोत्यामध्ये ही नीडल टाकून घ्यायची आहे. आता ब्ल्यू कलरच्या मोत्यात टाकल्यानंतर हे निळ्या रंगाचे जे मोती आहेत हे 3 मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 मोती टाकून काय करायचं, हा जो डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचा मोती आहे त्यातला हा टॉपवरचा जो मोती आहे या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. आता पुन्हा 3 मोती टाकूया. मंडळी ही डिझाईन करायला मला 2 दिवस लागलेत, कारण कोणता मोती कुठून टाकायचा हे ठरवण्यासाठी किंवा कोणती डिझाईन खूप चांगली दिसते. आता हे 3 मोती टाकलेत आणि या खालच्या ब्ल्यू कलरच्या मोत्यामधून नीडल टाकून घ्यायची. हा जो ब्ल्यू कलरचा मोती आहे त्याच्यातून ही नीडल आपण टाकून घेणार आहे. टाकल्यानंतर ही नीडल पुन्हा आपल्याला या व्हाईट कलरच्या मोत्यामधून काढून घ्यायची आहे. हे मुद्दाम उलट्या बाजूने दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात यायला हवं. आता हे काय करायचं, आपल्याला ही नीडल वर काढून घ्यायची आहे. वर 3 निळ्या कलरच्या मोत्यामध्ये काढून घ्यायची आहे. एक मोती सोडून द्यायचं, इथे 4 आहेत तर त्यापैकी 3 मोत्यांमधून काढून घ्यायची. काढल्यानंतर आता काय करायचं, या ठिकाणी आपल्याला 3 ग्रीन मोती, हे थोडे डार्क कलरचे ग्रीन मोती आहेत, त्याच्यानंतर 4 मोती हे गोल्डन कलरचे, 1 2 आणि 3 आणि हा चौथा. 4 गोल्डन कलरचे मोती टाकल्यानंतर नीडल पुन्हा खालच्या सर्वात पहिल्या गोल्डन कलरच्या मोत्यातून काढून घ्यायची. वायरला इथे पक्क पकडून ठेवायचं आणि गोल्डन कलरच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. आता पुन्हा 3 ग्रीन मोती घालायचे आहेत आपल्याला, 1 2 आणि 3 मोती घातलेत आणि ह्यामधला हा पहिला मोती सोडून ह्याच्यामधल्या ह्या मोत्यातून नीडल अशी पास करून घ्यायची. सर्व मोत्यातून पास करून घ्या, अशी नीडल पास करून घ्यायची. आता ही नीडल या व्हाईट मोत्यातून एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यात नीडल टाकून घ्यायची. बघा आता ह्या पुढच्या मोत्यात मी नीडल टाकून घेणार आहे आणि सेम प्रोसेस आता इथे आपल्याला रिपीट करायची. हा जो पंख केला आहे आपण, हा पंख सेम आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे. असे आपल्याला 7 पंख करून घ्यायचे. तेवढे मी 7 करून घेते आणि मग तुम्हाला पुढची कलाकृती, पुढची स्टेप दाखवते. तर हे 7 करूया आपण. मंडळी असं सुद्धा खूप छान दिसतंय आणि हे सिंगल म्हणजे पूर्ण आणखी 2 राऊंड जर केलं तुम्ही 8 आणि 9 तरीही खूप सुंदर दिसतंय पाहायला. पण आपण आता याची दुसरी स्टेप करणार आहे. हे दुसरी स्टेप नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आपण करणार आहे आणि ती कशी करायची ते बघूया. इथे थोडीशी ऑरेंज मण्याची एंट्री झालेली आहे, कारण थोडासा ऑरेंज कलर मोरपिसामध्ये असतो म्हणून मी ऑरेंज कलर आता या ठिकाणी यूज करणार आहे. तर पुन्हा ती स्टेप सेम स्टेप आहे, फक्त इथे ब्ल्यूच्या ऐवजी आपण ऑरेंज मनी घेणार आहे. तर या ठिकाणी तर ही स्टेप सुरुवात करताना आपण काय करणार आहे, या 2 पाकळ्यांच्या मध्ये येणारा जो चौकोन आहे त्याच्यावरचा हा ब्ल्यू कलरचा मोती या ठिकाणी घ्यायचा आहे. बरोबर ह्या दोघांच्या मध्ये आपण हा व्हाईट मोती सोडला आहे आणि बरोबर याच्या वरचा मोती
हा ब्ल्यू कलरचा मोती आपल्याला डिझाईनसाठी वापरायचा आहे, म्हणजे त्या पाकळ्या बरोबर ह्या 2 पाकळ्यांच्या मधोमध येईल. तर या ठिकाणी आपण काय करणार आहे, पुन्हा तीच स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे मागच्या याच्यात केलेली. 4 ब्ल्यू कलरचे मोती, डार्क ब्ल्यू कलरचे, एक हा एक्वा ब्ल्यू कलरचा मोती घेतला आणि 4 नेव्ही कलरचे ब्ल्यू कलरचे मोती घेतले. आता या पहिल्या मोत्यातून आपल्याला नीडल काढून घ्यायची आहे. अगदी तशीच स्टेप आहे, थोडासा चेंज याच्यामध्ये मी केलेला आहे, तो तुम्हाला दाखवते आणि बाकीचं आपल्याला तसंच्या तसं फॉलो करायचं आहे. पुन्हा एक निळा मोती घातला. आता ज्या मोत्यातून आपण नीडल आणली होती त्याच्यातून पुन्हा आपण एकदा बाहेर काढून घेऊ. ह्या पद्धतीने केलं आहे. आता या निळ्या कलरच्या मोत्यामध्ये आपल्याला नीडल न्यायची आहे. या निळ्या कलरच्या मोत्यामध्ये ही नीडल घेऊन जायची आहे. ही नीडल नेल्यानंतर आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपण पहिल्या पाकळीला काय केलं होतं, 3ही ब्ल्यू कलरचे मोती ओवले होते. आता या ठिकाणी एक ब्ल्यू कलरचा मोती घेऊन 2 ऑरेंज कलरचे मोती घेणार आहे आपण. 2 ब्ल्यू आणि 1 ऑरेंज. पुन्हा तीच स्टेप आपल्याला इथे फॉलो करायची आहे. याच्यात नीडल टाकायची. पुन्हा सेम प्रोसेस, 2 ऑरेंज कलरचे मोती आणि 1 ब्ल्यू कलरचा मोती, असे 3 मोती घालायचे. 3 मोती घालून आता नीडल मी खाली काही नेणार नाही आहे. बरं, खाली घेऊन जाऊ आपण, एकदा खाली घेऊन जाऊ, मग नंतर न्यायची काही गरज नाही. तर ह्या निळ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशी ही छोटीशी पाकळी तयार होते. त्यानंतर पुन्हा ह्या खालच्या ब्ल्यू कलरच्या मोत्यामधून नीडल न्यायची. अशी नीडल घेऊन गेला. आता पुन्हा ही नीडल आपल्याला वर आणायची आहे. बघा, या मोत्यातून काढायची आणि ह्या ऑरेंजपैकी एक दोन्ही मोत्यातून आपल्याला आता यावेळेस आपल्याला घेऊन जायचं आहे. दोन्ही मोत्यातून नेल्यानंतर पुन्हा आपण 3 ऑरेंज कलरचे मोती टाकणार आहे आता, आणि 3 ऑरेंज कलरचे मोती टाकून ही नीडल या 3 मोत्यांमधून, म्हणजे 2 ऑरेंज आणि 1 ब्ल्यू, अशा 3 मोत्यांमधून पास करायची. आता ही नीडल या एका मोत्यातूनच टाकणार आहे मी. ह्या एका मोत्यातून टाकल्यानंतर काय करायचं, आता इथूनच नीडल आपण पास करू शकतो. या डार्क ब्ल्यू कलरच्या मोत्यामधून नीडल पास केली आणि वर घेऊन जायची. आता 1-2 मोत्यांमधून घेऊन जायची. 2 मोत्यांमधून नेल्यानंतर काय करायचं, आता पुन्हा तीच स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे. 3 हिरवे मोती आणि 4 गोल्डन मोती, असे 3 हिरवे मोती टाकलेत आणि 4 गोल्डन मोती टाकून घ्यायचे. 2 आणि 2, 4, असे 4 मोती आपण टाकून घेतलेत. पुन्हा खालच्या सर्वात खालच्या मोत्यातून नीडल पास करून घ्यायची. अशी नीडल पास करून घेतली. पास करून पुन्हा 3 हिरवे मोती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे. 1, 2 आणि 3. 3 असे हिरवे मोती आपण टाकून घेतलेत. टाकून ऑरेंज कलरच्या सर्वात खालच्या मोत्यातून प्लस त्याच्या खालच्या ब्ल्यू कलरच्या मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची.
अशा पद्धतीने ही एक पाकळी आपली तयार झाली. आता ही नीडल माझी वेगळ्या डायरेक्शनला आली, त्याच्यामुळे मी नीडल वरून फिरवून पुढच्या मोत्यात घेऊन येते. अशाच पाकळ्या आपल्याला बरोबर ह्या 7 पाकळ्या आहेत. आपल्याला आता 5 पाकळ्या करायच्या आहेत. एक इथे झाली, 2 3 4 5 6 करायच्या आहेत. तर अशा 6 पाकळ्या आपल्याला ह्याच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. तर ही नीडल पहा इथून वरून फिरवून नेणार आहे मी. त्याच्यानंतर आणि ही नीडल आता ह्या मोत्यात आणून बरोबर सेंटरच्या मोत्यात आणायचं. इथे आणली आहे आपण आणि इथे आणून ही पाकळी आपल्याला आता कंप्लीट करायची आहे. तशा एक पाकळी झाली आहे, अशा 5 पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. 5 झाल्या की पुढची स्टेप आपण पाहूया. सेम प्रोसेस फॉलो करायची आहे आणि ह्या 5 पाकळ्या बरोबर प्रत्येक सेंटरच्या मोत्यामध्ये. आता इथे झाली, त्यानंतर इथे येईल, त्यानंतर इथे येईल, त्यानंतर ह्या मोत्यात येईल आणि त्यानंतर या मोत्यात येईल. अशा 5 पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि 5 झाल्या की मग पुढच्या स्टेपकडे आपण वळू. तर पुढची स्टेप करण्यापूर्वी आपण काय करणार आहे, या वरच्या ज्या पाकळ्या आहेत ह्या एकमेकांना जोडून घेणार आहे. आता हे जोडायसाठी काय करणार आहे, मी नीडल वरच्या ज्या हिरव्या रंगाचे मोती आहेत त्या मोत्यांपैकी पहिल्या मोत्यामध्ये ती नीडल मी घेऊन जाणार आहे. इथपर्यंत आणलं. आता हा पहिला जो हिरवा मोती आहे याच्यामध्ये नीडल टाकून घ्यायची. आता मी याच्यामध्ये एक पोपटी कलरचा मोती घेतला आहे आणि ह्या पाकळीचा हा हिरवा मोती जो आहे इथून ही नीडल पास करून घ्यायची. बघा, इथून ही नीडल पास करून घेतली. आता ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून प्लस ह्या ब्ल्यू कलरच्या मोत्यामधून, त्यानंतर पुन्हा या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून आणि या वरच्या टोकावरच्या पहिल्या हिरव्या मोत्यातून अशी नीडल न्यायची आहे आणि एक पोपटी कलरचा मोती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. बघा, आता ही नीडल पुन्हा या पहिल्या हिरव्या कलरच्या मोत्यामधून टाकली मी. त्याच्यानंतर या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून, त्यानंतर ह्या ब्ल्यू कलरच्या मोत्यामधून, वरच्या टोकावरच्या नेव्ही ब्ल्यू कलरच्या मोत्यामधून टाकायची आहे नीडल, प्लस या ऑरेंज कलरच्या मोत्यामधून. अशा 3 मोत्यांमधून आपण नीडल पास करून घेतो आणि हे या हिरव्या मोत्यामधून अशा पद्धतीने आपण ह्या सर्व पाकळ्या जोडून घेणार आहे. सर्व पाकळ्या मी 3ही पाकळ्या आणखी जोडून घेते आणि मग पुढच्या स्टेपकडे वळूया. आपला हा खालचा भाग झालेला आहे, पिसाऱ्याचा भाग झाला आहे. आता आपल्याला बॉडीचा भाग करणार आहे आणि बॉडीचा भाग करण्यासाठी हा जो आहे हा एका बाजूचा, म्हणजे असं समजूया आपण राईट बाजूचा, उजव्या बाजूचा. तर आपण आता जो करणार हा डाव्या बाजूला चोच असणारा करणार, म्हणजे ही पेअर अशी समोरासमोर ठेवायला चांगली दिसते. तर आता आपल्याला काय करावं लागेल, ही बाजू कन्सिडर करायची आणि या बाजूनी सुरुवात करून असं
करत न्यायचं. आता मी ह्या ठिकाणी शेड करायचा प्रयत्न केला. तुम्ही सेम रंगामध्ये सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये मोराच्या मानेमध्ये शेड असतात म्हणून मी निळ्या कलरचे याच्यामध्ये शेड टाकायचा प्रयत्न केला. तुम्ही सेम रंगामध्ये सुद्धा करून बघू शकता. तर आता करूया आपण मानेचा भाग. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये हे जे ही डिझाईन केली, ह्या डिझाईनच्या बाहेर जे मोती सुटले आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा 7 मोत्यांवरती फक्त आपण ही डिझाईन आता करून घेणार आहे. फक्त 7च मोत्यांवरती करायचं आहे आपल्याला. तर ती डिझाईन आपण सुरुवात करूया. तर सुरुवात करायला मला एक्झॅक्ट ह्याच्या अपोजिट करायचं आहे आणि त्याच्यासाठी मग मला ही बाजू या बाजूनी जर सुरुवात करायची असेल तर ही बाजू बाहेरून कन्सिडर करावी लागेल. तर आपण करूया सुरुवात याला. आता करतोय आपण ह्या पुढच्या भागाला सुरुवात. शेवटचा भाग राहिला आहे. तर या ठिकाणी मी एक हा ब्ल्यू मोती घेतला आणि एक हा रॉयल ब्ल्यू घेतला, डार्क ब्ल्यू किंवा नेव्ही ब्ल्यू असे 3 मोती घेतलेत आणि ही नीडल पुढे काढून घेतली. आता आपल्याला ब्ल्यू कलरचाच एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. 6 चौकोन तयार करायचे आहेत आपल्याला. तर त्याच्यामध्ये आता ब्ल्यू कलरचा एक चौकोन तयार करायचा आहे. आता ही नीडल पुढे न्यायची आहे. पुढे नेऊन या 3 नंबरच्या मोत्यावरती पुन्हा एक चौकोन करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एक हा रॉयल ब्ल्यू कलरचं मोती घ्यायचं आहे किंवा नेव्ही ब्ल्यू आणि एक साधा ब्ल्यू असे 2 मोती घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ही नीडल या मोत्यातून काढून घ्यायची. आता इथले सगळे चौकोन आपण पुढचे या डार्क ब्ल्यू कलरच्या किंवा नेव्ही ब्ल्यू कलरच्या मोत्यामध्ये करून घेणार आहे. 3 चौकोन करून घ्यायचे आहेत. 1 आणि 2 आता हे आपल्याला 6 चौकोन करायचे आहेत टोटल. पहिली लेअर असली म्हणजे थोडंसं कठीण जाते, मग वर गेलं की सोपं जातं करायला. कारण खाली डिझाईन आहे आणि धागा अनेकदा अडकतो. पण आर्टिस्टिक पीस करायचं असेल कुठलंही तर त्याला थोडीशी मेहनत जास्त घ्यावीच लागते. आणि हा आता आपला शेवटचा चौकोन एक. एक आणि 2. ही नीडल वर काढून घ्यायची. आता पहिला मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यावरती आपल्याला चौकोन तयार करायचा आहे.
आता याच्यावरती हे 6 चौकोन झाले, आता 4 चौकोन येतील. 4 चौकोनामध्ये हे थोडंसं आपण बॅक साईडने बघूया याला, म्हणजे सोपं जाईल. तर आता हा एक चौकोन झाला. आता याच्यावरती एक ब्ल्यू कलरचा चौकोन, नेव्ही ब्ल्यूचा, त्याच्यानंतर मिक्स आहे, नंतर एक प्युअर आहे आणि एक पुन्हा मिक्स आहे. असे 4 चौकोन करायचे आहेत. त्यानंतर हे 2 चौकोन करायचे आहेत. तर एवढे चौकोन मी करून घेते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. त्याच्यावरती आपल्याला दोन्ही ब्ल्यू कलरचे चौकोन करून घ्यायचे. एक हा ब्ल्यू कलर आणि पुन्हा एक आणखी चौकोन करून घ्यायचा. हा पुन्हा एक ब्ल्यू कलरचा चौकोन आपण करून घेतला आहे. तर इथपर्यंतचा भाग झालेला आहे. आता तो भाग टाईट कसा करायचा ते आपण बघूया. पहिल्यांदा आपण मानेचा भाग करून घेऊ. तर या ठिकाणी आपण 5 मोती टाकून घेऊ. 1 2 3 आणि 1 4 आणि 5 असे 5 मोती टाकून घ्यायचे. आणि 5 मोती टाकून या एका मोत्यावरती ह्या एका मोत्यावरती गोल करून घ्यायचा. आता गोल केल्यानंतर ही नीडल फिरवून आपल्याला इकडे न्यायची. नाही तर आपण एक काम करू, पहिले चोचीचा भाग करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर चोचीचा भाग करायला काय केलं मी, पिवळ्या रंगाचे 6 मोती यूज केले आहेत. तर त्याच्यासाठी मी 4 मोती टाकून घेते नीडलमध्ये. 1 2 3 आणि हे 4. त्याच्यानंतर 4 मोती टाकून त्याच्यातला एक मोती सोडून द्यायचा आणि त्या पुढच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. त्यानंतर पुन्हा 2 मोती याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि टाकून ही नीडल पुन्हा ज्या मोत्यातून आली होती त्याच मोत्यातून पुन्हा टाकून घ्यायची. अशा पद्धतीने हा चोचीचा भाग तयार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, नीडल ही पुढे घेऊन जायची आहे. आता आपल्याला डोक्यावरचा भाग करायचा आहे आणि डोक्यावरचा भाग करायला काय करावं लागेल, या ठिकाणी पुन्हा 2 मोती आपण घालून घेणार आहे. 2 मोती टाकून घ्यायचे. आता टाकल्यानंतर मी काय करणार आहे, याच्यातून नीडल काढणार आहे आणि आता या ठिकाणी 4 नंबरचे मोती डोक्यावरच्या तुऱ्यासाठी उपयोगात आणणार आहे. 4 मोती 4 mmचे, त्याच्यानंतर हे 5 mmचे 3 मोती घालून घेतलेत मी आणि या 4ही मोत्यांमधून नीडल पुन्हा पास करून घ्यायची. आता ही नीडल मी या धाग्याच्या भोवती फिरवून घेतली. फिरवून पुन्हा नीडल
याच एका व्हाईट मोत्यामधून काढून घ्यायची. काढून पुन्हा 3 व्हाईट मोती आणि 3 व्हाईट मोती आणि 3 ब्ल्यू मोती, म्हणजे 5 mm हे 5 mm मोती टाकलेत आपण. 3 टाकलेत आपण, 3 सोडून द्यायचे आणि या सगळ्या व्हाईट मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. त्यानंतर या कोपऱ्यावरचा जो पहिला मोती जो आहे त्याच्यातूनही नीडल काढून घ्यायची, म्हणजे ते अशा पद्धतीने तो फिक्स होऊन जातो. आता आपल्याला ही नीडल या ब्ल्यू कलरच्या मोत्यामधून घेऊन यायची आहे. त्यानंतर याच्यातून टाकली आणि आता एक रेड कलरचा मोती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं. हा रेड कलरचा मोती डोळा म्हणून आपण वापरतो. असं म्हणतात की मोर इतका सुंदर असतो पण त्याचे डोळे तेवढेच वाईट असतात, तर त्याचा डोळा हा लाल रंगाचा असतो, म्हणून आपण लाल रंगाचा मोती या ठिकाणी डोळ्यासाठी यूज केला आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे टाईट राहत नाही, मग टाईट राहण्यासाठी काय करायचं? तर आता आपण टाईट राहण्यासाठी काय करणार आहे ते बघूया. हा धागा माझा संपला आहे. हा धागा आपण इथे एंड करू आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धाग्यामध्ये थोडंसं वर्क करूया. तर आपण काय करणार आहे, ह्या गॅप जिथे जिथे दिसतात ह्या गॅप इथे 4 mm चे मोती आपण भरून घेणार आहे. जिथे जिथे ही गॅप असेल तिथे तिथे हा मोती भरून घ्यायचा. आता या ठिकाणी ही गॅप आहे म्हणून मी या ठिकाणी एक मोती भरून घेणार आहे. म्हणजे त्यांनी गॅपसुद्धा जातात आणि दुसरी गोष्ट अशी की टाईटनेससुद्धा येतो. जो लूजपणा आला आहे तो टाईटनेससुद्धा या ठिकाणी येतो. आता हा इथे सुद्धा एक गॅप आहे म्हणून, आणि त्याच रंगाचे मोती घेतलेत मी. फक्त 4 mm आहेत, कदाचित त्याच्याही पेक्षा छोटे असू शकतात. हा इथे बसला. आता आपल्याला इकडून बाहेर काढायचं आहे. इथे सुद्धा एक मोती बसतो. पुन्हा या ठिकाणी आणखी एक मोती टाकायचं आहे या गॅपमध्ये. तर आपण आपली नीडल पुढे घेऊन जाऊ आणि जिथे गॅप मिळाली त्या ठिकाणी हे मोती आपण भरून घेऊ. तर या ठिकाणी सुद्धा एक गॅप आहे, इथे सुद्धा आपल्याला ही गॅप भरून घ्यायची आहे.
या गॅपमध्ये भरून घ्यायची आहे. आणि आता नीडल सरळ सरळ वायर पूर्ण लाईनमधून आपल्याला पास करायची आहे. या लाईनमधून कंप्लीट वायर पास करायची आहे. बघा आला ना टाईटनेस. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे मोती या ठिकाणी भरून घेतलेले आहेत. आणि आता ह्या ज्या गॅप आहेत खाली या ठिकाणी आपण गोल्डन कलरचे पण 4 mm चे मोती भरून घेणार आहे. माझ्या मागच्या याच्या अगोदर केलेल्या याच्यात हे मोती राहिले आहेत टाकायचे, तर ते मी टाकून घेते. ही जी गॅप आहे इथे ह्या पूर्ण गॅपमध्ये आपण ते मोती जर टाकले तर ती एक बॉर्डर पण तयार होते आणि त्याला टाईटनेस पण येते. तर हे सगळं करते मी आणि फिनिश प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने ही देखणी अशी एक मोरांची जोडी तयार झाली. आता याला तुम्ही सिंहासन मयूरासन म्हणू शकता, कॅन्डल स्टँड म्हणू शकता किंवा एक शोपीस म्हणून सुद्धा अतिशय सुंदर दिसते, खूप छान दिसते. अशा पद्धतीने आपण याचा जर दिवा टाकला, मी समोरून कशी दिसते ते सुद्धा तुम्हाला एकदा दाखवते. आणि तुम्हाला ही कलाकृती कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि मला कळवा की खरंच तुम्हाला कशी वाटली. त्याच्यानंतर शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन कलाकृती पाहायला मिळतील. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.